आत्ताच बघायला गेल्या मितीला आजार म्हणजे कॅन्सर हा सगळ्यात मोठा आजार आहे आणि एक घर सोडलं की दुसऱ्या घरी कॅन्सरचा हा नमस्कार, मी राहुल. मी घाटकोपर पूर्व रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी उपस्थित असून आज माता रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी शहीद स्मारक हॉलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सावित्री प्रतिष्ठान यांनी कर्करोगाशी संबंधित तपासणी मोफत शिबिर ठेवलेलं आहे. आपण बघू शकता कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्करोग तपासणी महिलांसाठी मोफत कर्करोग निदान तपासणी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर काही स्तन तपासणी, पिपल्स, इतर कान, नाक, घसा या तपासण्या ठेवलेल्या आहेत. मोफत शिबिर आहे माता रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि याचे आयोजक आहेत रीटाताई गुप्ता. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ कशा पद्धतीने त्यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. नमस्कार. आपण जे हे महिलांसाठी शिबिर आयोजन केलेलं आहे कर्करोग निदान तपासणी, त्याच्यामध्ये कान, नाक, घसा आहे, तर आपण एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन कशा पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे? मला असं वाटतं 12 वर्ष झाले आमची प्रतिष्ठान आहे सावित्री प्रतिष्ठान, त्या माध्यमातून महिलांसाठी आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे. त्याला कारण आहे ज्यावेळी राजकारणात आल्यानंतर जेव्हा आम्ही गल्ली गल्ली फिरत असताना महिलांना भेटत असताना अनेक विधानसभामध्ये, तेव्हा आम्हाला एक गोष्ट खूप आढळली की महिला जेव्हा आजारी असतात ते स्वतःची काळजी घेत नाही आणि आत्ताच बघायला गेल्या मितीला आजार म्हणजे कॅन्सर हा सगळ्यात मोठा आजार आहे आणि एक घर सोडलं की दुसऱ्या घरी कॅन्सरचा हा परिणाम फॅमिलीवर असतं आणि ज्यावेळी हा रोग आपल्या घरापर्यंत येताना ते अख्खं घर उद्ध्वस्त होतं आणि जेव्हा एक महिला उद्ध्वस्त आजारी पडते तर घरात लक्ष देणारं कोणी नसतं. मग त्यावेळी शर्मिला वहिनी आपल्या ह्याचे अध्यक्ष आहे आणि आम्ही त्या माध्यमातून चालवतो आणि त्यावेळी आम्ही एक निर्णय घेतला की आपण महिलांसाठी काहीतरी सुरू करूया आणि आत्तापर्यंत मी जर बघाल तर 22,000 महिलांचं आम्ही हे कॅन्सर अवेअरनेस कॅम्प केले आणि त्यातनं काही महिलांचं जेव्हा आढळलं त्यांचेही आम्ही उपचार केला आणि त्यातनं त्यांना एक जीवनदान दिलेलं आहे. माझं तर नेहमी देवाकडे एक इच्छा असते की कुठलंही रिझल्ट ज्यावेळी महिलांचं टेस्ट असतं ते निगेटिव्हच यावं, कधीही पॉझिटिव्ह येऊ नये. पण समजा पॉझिटिव्ह आलंच तर आपल्याला लगेच कळतं फर्स्ट स्टेज आहे का सेकंड स्टेज आहे. जेव्हा ते लास्ट स्टेजला जातं तर महिलांना जगवणं खूप कठीण होतं. त्यामध्ये कोणते डॉक्टर आहेत, कशा पद्धतीने त्यांचा इलाज होतो आहे? आमच्याबरोबर जेव्हा मी सुरुवात केली होती डॉक्टर अडवाणी होते, डॉक्टर धैर्यशील होते आणि आमच्या सगळ्यात पहिल्या कार्यक्रमाला युवराज सिंग स्वतः आले होते कारण तेही कॅन्सर पीडित आहे आणि आज ते बरे आहेत कारण त्यांच्या वेळेवर कळालं आणि ते उपचार होऊन बरे झाले. आता आमच्यावर कॅन्सर एड असोसिएशन काम करतं, त्यांचे एक 18 डॉक्टर्सची टीम आहे, ते येऊन चेक करतात आणि ह्याच ठिकाणी जर त्यांना कुठेतरी असं वाटलं की नाही पेशंटचं कुठेतरी काय आढळतं आहे तर नक्की आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना बोलवून परत चेकअप होतं त्यांचं आणि जितकं आम्ही त्यांना मदत करू शकतो ते करतो. दुसरी गोष्ट आहे आजाराचा, तुम्ही म्हणा कालच मी एक व्हिडिओ बघितलं की जे साबण आपण भांड्यांना किंवा कपड्यांना वापरतो त्याच्यात किती विषारी प्रमाणचे वस्तू वापरले जातात आहेत ते जेव्हा कळालं. असंही तुम्ही जर बघा मध्यमवर्गीय किंवा गरीब स्लममध्ये लोक राहतात त्यांना खाणं पिणंच व्यवस्थित नाही. आजचा आजार आहे जो पोटाला व्यवस्थित खाणं, प्रोटीन आणि ह्या न मिळण्यामुळे पण आणि स्ट्रेस ह्याच्यामुळे हा आजार एवढा वाढला आहे ना की त्याला प्रमाणच नाही आहे. आणि खास करून मला सांगायचं आहे मी इथे मला अगोदरही घेतलं होतं कॅम्प आणि ह्यावेळी घेतलं आहे. मी अख्ख्या आमच्या घाटकोपर विधानसभेच्या सगळे पदाधिकारी इतकं सुंदर प्रकारे घेतलं. मला सकाळी इमिजिएट येता आलं नाही कारण आमच्या साहेबांकडे बैठकं चालू होती, पण साहेबांनीच आम्हाला हे एक प्रेरणा दिली की राजकारणात 80% आपण समाजकार्य करा आणि 20% राजकारण. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम नेहमी घेत असतो. पूर्व माता रमाबाई आंबेडकर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सावित्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने एक महिलांसाठी मोफत कर्करोग शिबिर आयोजित केलं होतं आणि आयोजक रीटाताई गुप्ता यासुद्धा या ठिकाणी उपस्थित होता आणि या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी या शिबिराला प्रतिसाद दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात महिला चेकिंगला आल्या होत्या आणि महिलांनी रीटाताई गुप्ता किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे आभार मानलेले आहेत की असं जे रोग निदान आहे
या आमच्या विभागात राबवल्या, असे महिलांचं बोलणं होतं. कॅमेरामन रामकुमारसह राहुल खंडीजोड, घाटकोपर, मुंबई.